अजित पवारांनी गुन्हेगारी प्रवृत्तीवरून किंवा आरोपावरून केलेल्या वक्तव्यावर पुण्यातील सभेत मुख्यमंत्र्यांनी गंभीर इशारा अजित पवारांना दिला व टीका करते वेळेस कुठल्या पद्धतीची करावी याबद्दल संबोधन केलं. त्यावेळेस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही त्याला लागलीच प्रत्युत्तर दिलं की मागची पानं चाळण्याचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाला संविधानाने दिलेला आहे. याची पुनर्वाच्यता अजितदादांनी केली. तेव्हा मुख्यमंत्र्याच्याच उत्तराचा संदर्भ देऊन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अजितदादा विसरले असतील, अजून 70,000 कोटींची त्यांची फाईल कोर्टात चालू आहे. याचा अर्थ काय घ्यायचा? जर तुम्ही एखादी गोष्ट बोलली तर अजितदादांचा 70,000 कोटीचा घोटाळा समोर आणता, पण तेच घोटाळा तुम्हाला माहीत असताना तुमच्या पंतप्रधानांनी जाहीर भाषणात सांगितल्यानंतर 8 दिवसात तुम्ही मांडीला मांडी लावून बसता, तेव्हा तुमचं राजकारण सत्तेचं की निरपेक्ष की विकासाचं, हा मुद्दा प्रश्न पडतो. त्यावेळी अजितदादांनी सांगितलं की मी जे बोलतोय ते पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेमध्ये गेल्या 9 वर्षामध्ये जे भाजपनं कर्जबाजारीपणा केला आहे, जे घोटाळे केलेत, त्यावर मी बोललो आहे. त्यापूर्वी याच महानगरपालिकेत आम्ही अनेक विकास कामे केली आणि नंबर 1 वर आणलेली महानगरपालिका ही कर्जाच्या विळख्यात भाजपानं बुडवली. तेव्हा पहा, सत्तेत राहतात, महायुतीत एकत्र राहतात आणि एकमेकावर चिखलफेक करतात, म्हणजे जनतेला आंधळ बनवण्याचं काम आहे. मग याच्यात अजितदादा बरोबर आहेत की भारतीय जनता पक्ष बरोबर आहे, हा प्रश्न पडतो. तुम्हाला काय वाटते?